Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. In today's lecture we are going to see one of the most important physical property, that is electronegativity. In today's lecture we try to discuss definition of electronegativity, distinguish between electron affinity and electronegativity, factor affecting electronegativity, periodic trends across period and in groups. There is no direct method to measure electronegativity values. There is relative values which can be measured by different scientists giving different scales, right? And last and most important, applications of electronegativity regarding competitive exams. So starting with first definition of electronegativity. Before starting with first definition of electronegativity, you must know first covalent bond. Which bond? Covalent bond. हँडशेकिंग तुम्ही याच्या अगोदर केलं असेल. हँडशेकिंग कसं करतात? माझा एक हात असेल, माझ्या मित्राचा एक हात असेल, आता ते दोन्ही हात दोघांच्या मध्ये काय असतात? शेअर केलेले असतात. मी कॉलेजला गेलो, माझा डबा घरी विसरला, मी कसं झालो? अनस्टेबल झालो. माझ्या मित्रानं मला कसं केलं? स्टेबल केलं. काय केलं? त्यानं आणलेला डबा आम्ही दोघांनी काय केला? शेअर केला. म्हणजे बॉन्ड कशासाठी तयार होतात? स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी देवाणघेवाण किंवा शेअरिंग करतो आपण गोष्टींचं, विचारांचं, म्हणजेच बॉन्ड्स तयार होतात, अट्रॅक्शन तयार होतं दोघांच्या मध्ये, मैत्री तयार होते. आता कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय? ए आणि बी या दोघांनी हँडशेकिंग केलेलं आहे. माझे याचा एक इलेक्ट्रॉन आणि याचा एक इलेक्ट्रॉन, हे दोन इलेक्ट्रॉन दोघांच्या मध्ये काय केलेले आहेत? हे दोन इलेक्ट्रॉन दोघांच्या मध्ये काय केलेले आहेत? शेअर्ड केलेले आहेत. म्हणजे ही कसली इलेक्ट्रॉन पेअर आहे? शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलेंट बॉन्ड? Covalent bond is nothing but the bond which is formed by shared electron pair. In this shared electron pair, each atom contributes one electron. In covalently bonded atoms, each atom contribute one electron to the shared electron pair. The bond which is formed by shared electron pair is called as covalent bond. आणि मग कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आता मला सांगा, हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, डबा दोघांच्या मध्ये काय केला? शेअर केला. त्यातला एकानं जास्त खाल्ला. जास्त खाल्ला म्हणजे काय केलं बघा? समजा बी ला जास्त भूक लागलेली आहे आणि ही शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर, मग तो काय करेल? स्वतःकडे काय करेल? अट्रॅक्ट करेल. स्वतःकडे काय करेल? अट्रॅक्ट करेल. ही शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याच्या कॅपॅसिटीला, टेंडन्सीला, पॉवरला काय म्हणायचं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणायचं. इलेक्ट्रोनेगेटिव्ह डेफिनेशन काय? कुठली इलेक्ट्रॉन पेअर पाहिजे? शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर पाहिजे. ती शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर या दोघांच्या पैकी एकाची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर कशी असणार? जास्त. दोघांची सेम असेल तर ती इलेक्ट्रॉन पेअर दोघांच्या कुठे राहील? मध्यभागी राहील, राईट. आणि ही शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर जर बी खेचत असेल तर याची खेचण्याची पॉवर कशी आहे? जास्त आहे. ए आणि बी ही इलेक्ट्रॉन पेअर, शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर कुणाच्या साईडला शिफ्ट झाली? बी च्या साईडला शिफ्ट झाली. याच्यावरती कोणता चार्ज येईल? मायनस डेल्टा. याच्यावरती कोणता चार्ज येईल? प्लस डेल्टा. याचा अर्थ त्याच्यामध्ये काय तयार होईल? आयोनिक कॅरेक्टर तयार होईल. ते आपण ऍप्लिकेशन मध्ये बघणार आहे. असो, याचा अर्थ हा बॉन्ड कोणता आहे? कोव्हॅलेंट. हा पण कोणता आहे? कोव्हॅलेंट. पण त्याच्यामध्ये कुठलं कॅरेक्टर तयार झालं? आयोनिक कॅरेक्टर तयार झालं. इलेक्ट्रॉन पेअर कुणाकडे शिफ्ट झाली? बी कडे शिफ्ट झाली. म्हणजे बी न इलेक्ट्रॉन पेअर काय केली? अट्रॅक्ट केली. काय केली? अट्रॅक्ट. सो इट इज द टेंडन्सी ऑफ एन ॲटम. It is the tendency of an atom to attract. काय अट्रॅक्ट करतो? shared electron pair towards itself. It is tendency of an B atom. It is the tendency of an B atom to attract shared electron pair towards itself. Towards itself in a covalently bonded atoms. In a covalently bonded molecules. जेव्हा दोन ऍटम्स एकत्र येतात तयार काय होतो? मॉलिक्यूल तयार होतो. काय तयार होतो? मॉलिक्यूल तयार होतो. फॉर एक्झाम्पल HNCl इलेक्ट्रॉन पेअर काय केली? शेअर केली. पण ती आता अट्रॅक्ट कुणी केली? क्लोरीनच्या साईडला शिफ्ट झाली. म्हणजे कुणाची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर जास्त आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. क्लोरीनची इलेक्ट्रोनिटी कशी आहे? जास्त आहे. हा मॉलिक्यूल तयार झाला. काय तयार झाला? मॉलिक्यूल तयार झाला. आणि त्या मॉलिक्यूल मध्ये क्लोरीन ऍटमची इलेक्ट्रोनिटी कशी आहे? जास्त आहे. याचा अर्थ काय? It is the capacity
टू अट्रॅक्ट कसली इलेक्ट्रॉन पेअर, शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ इन ए कोव्हॅलंट बॉन्डेड मॉलिक्यूल. In a covalently bonded molecules is called as electronegativity. It is the relative capacity of an atom to attract shared electron pair, towards itself in a covalently bonded molecules. In a covalently bonded molecules is called as what? Is called as electronegativity. Now we are going to see the second point, that is difference between electron affinity and electronegativity. Electron affinity and electronegativity. What is the definition of electron affinity? So electron affinity is the amount of energy released when isolated gases atom gains an electron. म्हणजे electron affinity is the property of isolated atom. Electron affinity is the property of isolated atoms, whereas electronegativity is the property of bonded atoms. Is the property of bonded atoms. कोव्हॅलंट बॉन्ड तयार केला पाहिजे, दुसऱ्या बरोबर आपण बॉन्ड कोव्हॅलंट केला पाहिजे, हँडशेकिंग केला पाहिजे, तरच आपल्याला काय मेजर करता येईल, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मेजर करता येईल. एकट्या ऍटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मेजर करता येत नाही. इलेक्ट्रॉन अफिनिटी मेजर करता येतं, आयोनायझेशन एनर्जी मेजर करता येतं. एका ऍटमनं दुसऱ्या ऍटम बरोबर जर बॉन्ड तयार केला तरच इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मेजर करता येते. म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दुसऱ्याशी कंपेअर करून मेजर केली जाते. ओके, रिलेटिव्ह प्रॉपर्टी आणि ही ऍब्सोल्यूट आहे. ओके, नाव सेकंड पॉइंट. बाजारामध्ये गेलो, भाजी मला खरेदी करायची आहे, जे मला आवडतं ते मला खरेदी करताच येतं असं काही नाही. कदाचित काही वेळेला काही गोष्टी आवडत नाहीत पण खरेदी करावी लागतात. मला पावटा खरेदी करायचा आहे, बाजारामध्ये गेलो, एका शेतकऱ्याकडे फक्त पावटा आहे, बाकी कुणाकडेच पावटा नाहीये, आणि तो पावटा थोडासा किडलेला आहे, मला तो आवडत नाही, मला तो अट्रॅक्ट करता येत नाही, माझं त्याच्यावरती अट्रॅक्शन कमी आहे, पण मला काय करावं लागला, तो खरेदी करावा लागला. म्हणजे काय करावं लागला, ऍक्सेप्ट करावा लागला. इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय करणं, इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय बघालो, अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन पेअर. कसली इलेक्ट्रॉन पेअर, मागाशी बघितलं आपण, शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर, अट्रॅक्ट शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. आता बघा, ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन, अट्रॅक्ट शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर, बरोबर. क्लोरीनला इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करता येत नाही पण ऍक्सेप्ट करता येतात, कारण क्लोरीनची साईज मोठी आहे. फ्लोरीनला इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करता येतात पण ऍक्सेप्ट करता येत नाही. अट्रॅक्ट करणं आणि ऍक्सेप्ट करणं बाळांनो दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, राईट. पावटा मला आवडला नाही म्हणजे अट्रॅक्ट करता नाही आला, पण मला घ्यावा लागला कारण की माझी इलेक्ट्रॉन अफिनिटी त्याच्यावरती कशी आहे, जास्त आहे, कारण मला तो खायचा होता. ओके, मग याचा अर्थ क्लोरीनची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर कमी आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कमी आहे, पण ऍक्सेप्ट करण्याची पॉवर कशी आहे, जास्त आहे. आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन अफिनिटीची ऑर्डर कशी होती, क्लोरीन इज हायर इलेक्ट्रॉन अफिनिटी दॅन फ्लोरीन दॅन ब्रोमीन दॅन आयोडीन. What about the order of electronegativity? Fluorine is greater than chlorine is greater than bromine is greater than iodine. समजा सर्वांना, इथं क्लोरीनची ऍक्सेप्ट करण्याची पॉवर जास्त आहे, फ्लोरीनची अट्रॅक्ट करण्याची पॉवर जास्त आहे. ऍक्सेप्ट आणि अट्रॅक्ट फरक वेगवेगळा आहे. प्रेम करणं म्हणजे अट्रॅक्ट करणं आणि लग्न करणं म्हणजे ऍक्सेप्ट करणं, फरक आहे दोघांच्या. तिसरं महत्वाचं आहे, मानो याची आपल्याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेजर करता येते. इट इज राईट ऍब्सोल्यूट अँड इट इज रिलेटिव्ह. दुसऱ्याशी कंपेअर बॉन्ड तयार झाला तरच मेजर करता येते, अदरवाइज मेजर करता येत नाही. ही कशामध्ये मेजर केली जाते, किलो जूल पर मोल किंवा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ॲटम मध्ये मेजर केली जाते. आणि इट हॅज नो युनिट, इट हॅज नो युनिट. दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रॉन अफिनिटी अँड इलेक्ट्रो अफिनिटी आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ओके, बेसिक डिफरन्स झालेला आहे. आणि आता नेक्स्ट जो पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो फार महत्वाचा आहे. याच्या ऑलरेडी आपण ते बघितलेले आहेत.
आपल्याला सर्व ते फॅक्टर माहित आहेत. ओके, फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. नंबर 1 फॅक्टर इज साइज. नंबर 1 फॅक्टर इज व्हॉट? नंबर 1 फॅक्टर इज साइज. साइज. आता बघा आपल्याला साइज आपल्याला बघायचं आहे. बघा काय म्हणतोय मी, साइज इथं लहान दाखवली, साइज मोठी दाखवली, त्याच्यापेक्षा साइज मोठी दाखवली. सेंटरला कोण असणार आहे? न्यूक्लियस असणार आहे. ते सर्व दुसऱ्या बरोबर काय करतात? कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात. ही कसली इलेक्ट्रॉन पेअर दाखवली? शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर दाखवली. आता मग साधं सोपं आहे. याच्यामध्ये बघा ए बी सी पैकी ही शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर कोण जास्त खेचेल? इथं कोण आहे? पॉझिटिव्ह म्हणजे कोण आहे? न्यूक्लियस, प्रोटॉन्स. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मधलं अंतर इथं कसं आहे? कमी. अंतर कमी, मग अट्रॅक्शन कसं असणार? जास्त असणार. म्हणजे इथं अट्रॅक्शन शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर जास्त असणार, इथं कमी असणार, याच्यापेक्षा इथं कमी असणार. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो? साइज इन्क्रीजेस, साइज इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीजेस. साइज इन्क्रीजेस, अट्रॅक्शन डिक्रीजेस, electronegativity decreases, and electronegativity is nothing but attraction. Electronegativity is nothing but attraction. As size increases, the distance between nucleus and shared electron pair increases, attraction decreases, and hence electronegativity decreases. Second point, nuclear charge किंवा effective nuclear charge. न्यूक्लिअर चार्ज किंवा काय? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आपल्याला माहित आहे बाळांनो, झेड इफेक्टिव्ह इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आल्सो इन्क्रीजेस. कारण प्रोटॉनची संख्या वाढली म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढला की त्याचं शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअरवरती अट्रॅक्शन काय होईल? वाढेल, आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होईल? वाढेल. थर्ड पॉइंट, राईट, शिल्डिंग इफेक्ट. कसला इफेक्ट? शिल्डिंग इफेक्ट. आता शिल्डिंग इफेक्ट मला थोडासा सांगितलं पाहिजे. शिल्डिंग इफेक्ट काय बघा, राईट, हाय, दोघांची साईज जवळपास कशी आहे? सेम आहे असं म्हणूया. आतमध्ये इलेक्ट्रॉनची गर्दी एवढी आहे, आतमध्ये इलेक्ट्रॉनची गर्दी कशी आहे? जास्त आहे. ओके, यानं कुठला बॉन्ड तयार केलाय? यानं कोव्हॅलंट बॉन्ड तयार केलाय, यानं कोव्हॅलंट बॉन्ड तयार केलाय. न्यूक्लियस पासून अंतर कसं आहे? सेम आहे. न्यूक्लियस पासून अंतर कसं आहे? सेम आहे, ऑलमोस्ट सेमच आहे असं म्हणूया. इथं मात्र गर्दी कशी आहे? जास्त आहे. इथं गर्दी कशी आहे? कमी आहे. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट इथं कसा झालाय? वाढलाय. न्यूक्लियसला इथं या इलेक्ट्रॉननी झाकून घेतल्यामुळं याचं या इलेक्ट्रॉनवरती अट्रॅक्शन कसं राहणार आहे? कमी राहणार आहे. इथं कसं अट्रॅक्शन राहणार आहे? जास्त राहणार, कारण या आतमधल्या इलेक्ट्रॉनची गर्दी कमी आहे. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट कमी असला की इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर कशी राहते? जास्त राहते. शिल्डिंग इफेक्ट वाढला, इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर कशी राहणार? कमी राहणार. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो? ऍज शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस, electronegativity decreases. Electronegativity what? Decreases. Next factor, right? Quantity of charge. Next factor is what? Next factor and most important, quantity of charge. आता quantity of charge, मग सर चार्ज किती प्रकारचा असतो? 2 प्रकारचा असतो. चार्ज किती प्रकारचा असतो? 2 प्रकारचा असतो. आता जर तुम्हाला मी कटायन्स दिले Fe3+, Fe2+, बघा Fe3+ आणि Fe2+. Fe3+ आणि Fe2+ मध्ये अट्रॅक्शन कोणाचं जास्त राहणार? 3+. इथं आपण बघितलं होतं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो तेवढी इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर काय होते? वाढत जाते. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो, मग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार आहे? वाढणार आहे. higher the positive charge, higher the effective nuclear charge, higher the electronegativity. याचा अर्थ मी असं लिहू शकतो, कटायनच्या बाबतीत, आनायनच्या बाबतीत N3- N2-, N-, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर काय होते? N- ची जास्त होते 2- पेक्षा आणि 3- पेक्षा. कारण की इथं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा असतो? जास्त. इथं काय होतो? कमी. इथं कमी होतो. या दोघांच्या मध्ये आपण कंबाईन करू शकतो आणि मी म्हणू शकतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुठला चार्ज and inversely proportional to कुठला चार्ज? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. ज्याचा पॉझिटिव्ह चार्ज जास्त त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त, and inversely proportional to number of negative charge. Right? Inversely proportional to number of negative charge.
दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे इथं एक मायनस आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एक मायनस आहे, त्याची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर जास्त, 2 महिन्याची कमी, 3 महिन्याची त्याच्यापेक्षा कमी. क्वांटिटी ऑफ चार्ज. दिस इज द फोर्थ पॉइंट. फिफ्थ पॉइंट, फॅक्टर अफेक्टिंग फिफ्थ पॉइंट, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठली कुठली असतात? हाफ फिल्ड and fulfilled electronic configurations are more stable. They have stable electronic configurations have more electronegativity. Have more electronegativity. कोणत्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची इलेक्ट्रोनिटी जास्त असणार आहे? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स हॅव मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दॅन unstable electronic configuration. And sixth and most important factor which affect electronegativity, that is the percentage of S character, that is hybridization. आता हे कशावर सांगता येतं? हायब्रिडायझेशन भावानो काय 5 मिनिटात 2 मिनिटात सांगणारी कन्सेप्ट नाहीये. त्याला 1-2 लेक्चर पाहिजेत, 2 तासाचे लेक्चर पाहिजेत, मग ते आपल्याला सांगता येईल. आता हायब्रिडायझेशन कुठलं असतं आणि आपल्याला पर्सेंटेज कसं काढता येतं? व्हेरी सिंपल. हायब्रिडायझेशन बऱ्याच प्रकारचे असतात, पण त्यापैकी आपण इथं सिंपल घेणार आहे. आणि पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इन हायब्रिड ऑर्बिटल, राईट. हायब्रिडेशन कुठलं असतं? sp3, sp2, sp. आता मला सांगा इथे टोटल ऑर्बिटल किती आहेत? एक s आणि p चे 3 आहेत, इथे s1 p चे 2 आहेत, इथे s1 आणि p1. म्हणजे हे सोपं झालं. इथं 50% काय आहे? s आहे. आता इथं टोटल 3 आहेत, त्यातली एक कोण आहे? s आहे. म्हणजे इथे किती असणार आहे? 33.33%. मी 33% लिहितो. याच्यामध्ये 4 पैकी एक आहे, म्हणजे किती टक्के असणार आहे? 25% एस कॅरेक्टर असणार आहे. आता एस ऑर्बिटल, प्रत्येक गल्लीमध्ये एस ऑर्बिटल न्यूक्लियसचे कसे असते? जवळ असते. मग अट्रॅक्शन कसं राहणार? जास्त राहणार. याचा अर्थ काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर. लक्षात ठेवा, percentage of S character. So electronegativity is directly proportional to percentage of S character. That means single bonded carbon, त्याची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर म्हणजेच इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असणार आहे, कारण 25% S कॅरेक्टर आहे. ज्या कार्बनला डबल बॉन्ड असतो, त्याचा हायब्रिडेशन असतं, sp2 S कॅरेक्टर असतं 33%, आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर sp3 पेक्षा जास्त असणार आहे. ज्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड असतो, राईट, त्याचं हायब्रिडेशन असतं sp, आणि मग त्याचं s कॅरेक्टर झालं 50%, आणि मग याचा अर्थ न्यूक्लियसच्या जवळ इलेक्ट्रॉन असणार, मग अट्रॅक्शन कसं राहणार? जास्त राहणार. याचा अर्थ कार्बनच, पण कार्बनची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वेगवेगळी आली, आणि ती वेगवेगळी इलेक्ट्रोनिटी कशावरती डिपेंड आहे? टाइप ऑफ हायब्रिडायझेशन, percentage of S characters. So there are various factors: size, effective nuclear charge, shielding effect, then quantity of charge, electronic configuration, and percentage of S character. These are the factors which affect electronegativity. Okay, now we are moving to next part, that is trends which are used, right? So what are the trends? Now we are moving to next part, trends in periodic table, trends in period. Period आपण कसं मेजर करतो? From left to right. From left to right, Z increases म्हणजे atomic number वाढतो, प्रोटॉनची संख्या वाढते. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज increases. जर काही समजत असेल तुम्हाला इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, go to इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, कॅल्क्युलेशन ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज बाय स्लेटर्स रूल. एक व्हिडिओ लेक्चर आपण त्याच्यावर तयार केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. फ्रॉम लेफ्ट टू राइट, atomic number increases, effective nuclear charge increases, size decreases, and hence electronegativity increases. So from left to right, electronegativity increases. का वाढते? atomic number वाढतो, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतो, साईज कमी होते, न्यूक्लियस आणि शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर मधलं अंतर काय होतं? कमी होतं. अंतर कमी, अट्रॅक्शन जास्त राहणार.
इन ग्रुप राईट, इन ग्रुप टॉप टू बॉटम. कसं बघतो आपण? टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम आपल्याला बघायचं आहे राईट. टॉप टू बॉटम काय होतं राईट? वरून झेड वाढतो, झेड इफेक्टिव्ह कसा राहतो? कॉन्स्टंट राहतो, ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहतो. आपण त्या लेक्चर मध्ये दाखवलेलं तुम्हाला कॅल्क्युलेट करून. atomic number increases, z effective remains constant, right? Almost constant. Size increases, distance between nucleus and shared electron pair increases, and hence electronegativity decreases. Size decreases, electronegativity increases. Size increases, electronegativity decreases. These are the trends in periodic table. Now we are talking about the period number 1, hydrogen. Then period number 2, carbon, nitrogen, oxygen, fluorine. 17 group elements. फुलांचे कलर ब्राउन, इंडिगो. ऊस शेती पाऊस, नाना पाटेकर राईट. आणि याची आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिहायची आहे. आपल्याला बघायचे आहे स्केल्स बघायचे. बानो आपल्याला डायरेक्ट मेथड कुठलीही अवेलेबल नाही की आपल्याला कुठल्याही आयटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मेजर करता येईल. पण देर आर रिलेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी रिलेटिव्ह व्हॅल्यूज वी कॅन से. वेगवेगळ्या सायंटिस्टने दिलेले आहे. त्याच्यामध्ये पॉलिंग स्केल आहे आणि पॉलिंग स्केल नुसार फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण किती कन्सिडर करतो? आर्बायट्रली टेकन एज 4. आर्बायट्रली टेकन एज 4. सर्वात जास्त इकडे इकडे काय होते? वाढते. इथं बघितलं आपण लेफ्ट टू राईट काय होते? वाढत जाते. म्हणजे फ्लोरीनची कशी असणार आहे? जास्त असणार आहे. याचा अर्थ लेफ्ट टू राईट वाढते म्हणजे इकडून इकडे काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे ऑक्सिजनची 4 पेक्षा कशी असणार आहे? कमी असणार आहे 3.5. याच्यापेक्षा नायट्रोजनची काय असणार आहे? कमी असणार आहे म्हणजे असते 3. क्लोरीनची काय असणार आहे? कमी असणार आहे म्हणजे किती असते? 3 असते. म्हणजे नायट्रोजनची क्लोरीनची किती असते? 3 असते. इथे किती असते? 2.8 असते, 2.5. या लोकांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फक्त आपल्याला माहित पाहिजे. आयोडीनची 2.5 असते, सल्फरची 2.5 असते, कार्बनची 2.5 असते, हायड्रोजनची 2.1 असते, फॉस्फरसची 2.1 असते. मला तर सगळ्यांची झालेली आहे. एवढ्यांची आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर माहित पाहिजे. आता ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर मला कशी लिहिता येईल? फ्लोरीनची सर्वात जास्त, सेकंड नंबर कोणाचा? ऑक्सिजनचा. कोण कोण सेम आहे? नायट्रोजन आणि क्लोरीन सेम आहे. नंतर ब्रोमीन. नंतर 2.5 पुन्हा कोणाचे आहे? 2.5 आहे बाळांनो राईट. आयोडीनची, सल्फरची, कार्बनची सेम आहे. त्याच्यानंतर कोण आलं? 2.1 हायड्रोजन आणि फॉस्फरस. यांची कशी आहे? इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे? सेम आहे. एवढी आपल्याला ऑर्डर माहित पाहिजे. याच्यापैकी आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकते. नेक्स्ट पॉइंट इज स्केल्स फॉर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. दॅट इज द मेथड्स फॉर कॅल्क्युलेटिंग relative values of electronegativity. There is no direct method to calculate the values of electronegativity. There are various methods given by various different scientists. First scale is Pauling scale, right? Pauling scale to calculate the values of electronegativity. We can say relative values of electronegativity. Pauling scale, delta is the electronegativity difference equation, is equal to chi A electronegativity of A minus electronegativity of B is equal to 0.208 square root, right? Bond enthalpy, bond energy of AB bond minus again under root, right? Bond enthalpy of AA into bond enthalpy of BB bond. So what is mean by delta? Delta means the difference between the electronegativities, right? What is XA? Electronegative difference, electronegativity of A, XB, electronegativity of B, right? What is EAB? Bond energy, bond enthalpy of AB bond, bond energy of AA bond, bond energy of BB bond. Okay, provided this bond energy is given in kilocalorie per mole.
If bond energy is given in kilojoule per mole, equation becomes, if it is given in kilojoule per mole, equation becomes, instead of 0.02 0.0208, you have to take 1017. If bond energy is given in kilojoule per mole, बॉन्ड एनर्जी किलोजूल पर मोल मध्ये दिली असेल तर इक्वेशन मध्ये फक्त चेंज काय होईल, या किमतीच्या ऐवजी ही किंमत होईल. म्हणजे इक्वेशन बिकम्स डेल्टा x चाय a मायनस चाय b, राइट, रूट ab मायनस रूट, राइट, eaa इंटू ebb, हे इक्वेशन होईल. ओके, हे जर इक्वेशन आपल्याला मॉडिफाय करायचं असेल तर हे इक्वेशन आपण मॉडिफाय कसं करू शकतो, डेल्टा इज इक्वल टू चाय ए मायनस चाय बी इज इक्वल टू 0.1017 इंटू, राइट, स्क्वेअर ब्रॅकेट एनर्जी ऑफ ए बी बॉन्ड मायनस 1/2, राइट, ब्रॅकेट मध्ये एनर्जी ऑफ ए बॉन्ड प्लस एनर्जी ऑफ बी बी बॉन्ड, ब्रॅकेट क्लोज, स्क्वेअर ब्रॅकेट 1/2. ओके, हे इक्वेशन तुम्हाला कशासाठी वापरता येईल, हे इक्वेशन तुम्हाला बघा, एकाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दिली असेल तर दुसऱ्याची काढता येईल, प्रोव्हाइडेड बॉन्ड एनर्जी बॉन्ड एनर्जी बॉन्ड एनर्जी द्यावी लागेल. दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दिली असेल, राइट, ही बॉन्ड एन्थॅल्पी दिली असेल तर ही बॉन्ड एन्थॅल्पी बॉन्ड एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. पॉली स्केलचा उपयोग काय होतो, एकाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि या सर्व बॉन्ड एनर्जी दिली असतील तर आपल्याला दुसऱ्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करता येते. वजाबाकी करताना लक्षात ठेवा, फक्त मोठी संख्या वजा लहान संख्या असं तुम्हाला करावं लागेल. पॉली स्केल नुसार तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करता येईल. सर्वांची बॉन्ड एन्थॅल्पी बॉन्ड एनर्जी दिली असेल आणि दोघांपैकी एकाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दिली असेल तर दुसऱ्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करता येईल. हे इक्वेशन आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरता येतं. पॉलिंग स्केल नुसार अंदाजे आर्बिट्रली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज टेकन ॲज 4. द मॅक्झिमम हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी by Pauling scale is shown by fluorine and its electronegativity is arbitrarily taken as 4. Arbitrarily taken as 4. And second scale is Mulliken scale. Mulliken scale, right? Mulliken scale. And what is the equation for Mulliken scale? Chi electronegativity by Mulliken scale is equal to, काय लिहितोय बघा, ionization energy of that atom, electron affinity of that atom divided by 2, that means average, that means average. So electronegativity on the basis of Mulliken scale is the average of ionization energy, electron affinity of that atom. Ionization energy and electron affinity of that atom is called as what? Which scale? Mulliken scale. This is the formula, and this is the formula for Pauling scale. You have to convert into simplest formula, last one. Okay, so these two equations are very important for competitive exam. Okay, you have to remember. We can say now most important part is application of what? Electronegativity. The first application is nomenclature. Nomenclature. आपल्याला काय करता येतं, नॉमेनक्लेचर करता येतं. बघा काय म्हणतोय मी, समजा मी ए आणि बी असं लिहिलेलं आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये, ए आणि बी. तर बानो ए हा काय असतो आणि बी हा काय असतो. ए हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि बी हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. फॉर एक्झाम्पल HCl, HCl आपण असं लिहितो, ClH आपण असं लिहित नाही. ओके, आता नॉमेनक्लेचर आपल्याला कसं करता येतं, हे असं लिहिताच येत नाही आपल्याला. ओके, HCl म्हणजे H ची इलेक्ट्रोनिटी कमी आहे, म्हणजे किती आहे, 2.1 आहे. क्लोरीनची किती असते, 3 असते. आपल्याला असं लिहावं लागतं. आता याचं नाव लिहिताना आपण काय लिहितो, हायड्रोजन क्लोराइड. हायड्रोजन क्लोराइड शेवटी आपण काय जोडलेलं आहे,
आयडी जोडलेला आहे. शेवटी काय जोडलेला आपण आयडी, म्हणजे ज्याची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर जास्त आहे त्याचा शेवट कशानं सफिक्स काय लावायचं असतं, सफिक्स आपल्याला काय लावायचं असतं आयडी लावायचं असतं. मग बाळांनो जर मी असं कंपाऊंड दिलं तुम्हाला ClF, या कंपाऊंडचं नाव काय होईल, ICl या कंपाऊंडचं नाव काय होईल, राईट. OF2 असं लिहायचं का F2O लिहायचं, याची कमी असते याची जास्त असते, ज्याची जास्त असते ते नंतर लिहायचं असतं. आता याचं नाव काय लिहावं लागेल मला, क्लोरीन, क्लोराईड आहे क्लोरीन, आणि याचं नाव मला फ्लोराईड. याचं नाव काय लिहावं लागेल आयोडीन क्लोराईड, आयडी जोडलं. याचं नाव काय लिहावं लागेल मला, याचं नाव लिहावं लागेल ऑक्सिजन डायफ्लोराइड, ऑक्सिजन डायफ्लोराइड. मला याचं काय लिहावं लागेल हो Cl2O, कारण क्लोरीनची 3 आहे याची 3.5 आहे, ज्याची जास्त आहे ते दुसऱ्याने लावलं लागेल. मग याचं नाव मला काय लिहावं लागेल डायक्लोरीन ऑक्साइड, ज्याची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर जास्त ते नंतर लिहायचं आणि त्याला सफिक्स काय जोडायचं IDE जोडायचं. व बेसिक पॉवर तुम्हाला काय कळलं, ज्याची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर जास्त आहे, समजा याची जास्त आहे याची कमी आहे, ज्याच्यावरती मायनस चार्ज येतो, मायनस चार्जचा निगेटिव्ह चार्जचा शेवट कशाने करायचा असतो IDE न करायचा असतो. मग सर आम्हाला सांगा पॉझिटिव्ह चार्जचा शेवट कसा करत असतो, निगेटिव्ह चार्जचा शेवट IDE असा होतो, पॉझिटिव्ह चार्जचा शेवट होतो बानो IUM. इथून पुढे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं अमोनियम, याचा अर्थ स्पेलिंग मध्ये सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, टिटॅनियम, स्कॅन्डियम, सगळ्या मेटलच्या शेवटी काय असतं IUM असतं, कारण की मेटल कॅरीज विथ चार्ज, मेटल वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो बिकॉज मेटल्स आर इलेक्ट्रॉन डोनर्स. निगेटिव्ह चार्ज स्पेसिस always ends with ID, positively charged species ends with IUM. So ID stands for negative charge, IUM stands for positive charge. Nomenclature साठी बघा याचा उपयोग होतो. Nomenclature बघा तुम्हाला कळलं. नेक्स्ट पार्टला आपण जाणार आहे. नेक्स्ट पार्ट इज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक राईट कॅरेक्टर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरून आपल्याला काय सांगता येतं मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. बानो हायड्रोजनची इलेक्ट्रिसिटी किती आहे 2.1 आहे, मग त्याच्या खालच्यांची काय असेल त्याच्यापेक्षा कमी कमी होत जाते, वरून खाली काय होते इलेक्ट्रिसिटी कमी होत जाते. याचा अर्थ अल्कली मेटलची इलेक्ट्रिसिटी 1 पेक्षा कशी असणार आहे कमी असणार आहे, राईट. दुसरा पॉइंट राईट मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बानो metals have low electronegativity and non-metals have high electronegativity. As fluorine is non-metal having high electronegativity, highest electronegativity, that is 4 by Pauling scale. Which one has the least electronegativity? इकडं जास्त असणार तर इकडं काय असणार या कॉर्नरला कमी असणार. म्हणजे फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट इन पिरियोडिक टेबल. दॅट मीन्स सीझियम इज द लीस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट इन पिरियोडिक टेबल. त्याच्या खालचा कुठला आहे रेडिएक्टिव्ह एलिमेंट आहे, त्यामुळे तो आपण कन्सिडर करत नाही. नॉन मेटॅलिक मेटॅलिक कॅरेक्टर मेटल्स हॅव लो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हाईल नॉन मेटल्स हॅव हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. दॅट इज द ऍप्लिकेशन. सेकंड ऍप्लिकेशन. नाउ थर्ड ऍप्लिकेशन which is most important, percentage of ionic character. Percentage of what? Ionic character in covalent bond. Percentage of ionic character in covalent bond. For example, HCl हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. इलेक्ट्रॉन पेअर काय केली शेड केली, पण ती इलेक्ट्रॉन पेअर आता कुणाकडे गेली क्लोरीन कडे गेली. क्लोरीन वरती कोणता चार्ज येईल पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल. हायड्रोजन वरती कोणता चार्ज येईल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येईल. याचा अर्थ याच्यामध्ये कोणतं कॅरेक्टर आलं कोव्हॅलेंट कॅरेक्टर. आयोनिक कॅरेक्टर. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये कोणतं कॅरेक्टर आलं आयोनिक कॅरेक्टर आलं प्लस मायनसचं कॅरेक्टर आलं. आणि ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं का ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. इक्वेशन कोणतं वापरावं लागतं पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर. नंतर आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी हे लागणार आहे व्यवस्थित बघून घ्या. पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर इज इक्वल टू 16 चाय A मायनस चाय B इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ A मायनस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ B प्लस 3.5 once again चाय A
minus chi b bracket square. It can be written as 16 into delta plus 3.5 into delta square. डेल्टा म्हणजेच काय? डेल्टाज म्हणजे बानो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. डेल्टा मीन्स व्हॉट? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे सर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करता येतं? पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर आपल्याला मेजर करता येतं. मग आयोनिक कॅरेक्टर मेजर केलं आणि समजा सर आयोनिक कॅरेक्टर आलं 30%. आयोनिक कॅरेक्टर 30% आहे, मग कोव्हॅलेंट कॅरेक्टर किती असणार? आयोनिक कॅरेक्टर जर 30% असेल तर कोव्हॅलेंट कॅरेक्टर राहिलेला असणार आहे. टोटल टक्के किती? 100. आयोनिक कॅरेक्टर किती आहे? 30%. 70% काय असणार आहे? 70% असणार आहे कोव्हॅलेंट कॅरेक्टर. व्हेरी सिंपल. याचा अर्थ आयोनिक कॅरेक्टर जर तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं, राहिलेलं काय असणार आहे? राहिलेलं असणार आहे कोव्हॅलेंट कॅरेक्टर. बाय electronegativity difference it is possible to calculate percentage of ionic character in which bond? In covalent bond. Next and most important, once again, fourth property, that is bond strength and stability. Bond strength and stability. Bond strength and stability. Among these hydrogen halides, HF, HCl, HBr and HI, कुणाची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असेल आणि कुणाची बॉन्ड स्ट्रेंथ कमी असेल. राईट. आता मी इथं काय लिहितोय बघा, बॉन्ड स्ट्रेंथ अँड स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी is directly proportional to delta. Is directly proportional to delta. What do you mean by delta? Electronegativity difference. Electronegativity difference. Very simple. Electronegativity difference. मग मला सांगा, इलेक्ट्रोनिटी प्रत्येकाची तुम्हाला माहित आहे. याची किती? 4, याची किती आहे? 3, याची किती आहे? 2.8 आहे, याची किती आहे? 2.5 आहे. हायड्रोजनची किती आहे? 2.1 आहे. मग इथं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स किती येतोय बघा. याचा येईल बानो, याचा आहे 2.1, याचा आहे 4 म्हणजे इथे 1.9 येईल. इथं 3 आहे म्हणजे 0.9 येईल. इथं 2.8 आहे म्हणजे किती डिफरन्स येईल? 0.7 येईल. इथं 2.5 आहे म्हणजे 0.4 येईल. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स HF पासून याच्याकडे जाताना डिफरन्स काय होतो? कमी होतो. मग बॉन्ड स्ट्रेंथ आणि स्टॅबिलिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. मग याचा अर्थ बॉन्ड स्ट्रेंथ स्टॅबिलिटीचा ऑर्डर काय असणार आहे? HF is stronger bond than HBr is stronger than H. इथे HCl पाहिजे. HBr is stronger than HI. याचा अर्थ कोणता बॉन्ड पटकन ब्रेक होईल? HI चा बॉन्ड पटकन काय होईल? ब्रेक होईल. आणि त्यामुळं HI पटकन काय देईल? H+ देईल. HF पटकन मला काय देणार नाही? H+ देणार नाही. म्हणजे ऍसिडिटी ऑर्डर काय असणार आहे? ऍसिडिटी ऑर्डर काय असणार आहे? कोणता बॉन्ड पटकन ब्रेक होईल? बॉन्ड स्ट्रेंथ कोणाची कमी आहे? HI. याच्याचा बॉन्ड कसा आहे? वीक आहे. याच्याचा बॉन्ड पटकन काय होईल? ब्रेक होईल. काय देईल? H+. H+ ला काय म्हणायचं? ऍसिड म्हणायचं. ऍसिडिटी ऑर्डर काय येईल? HI is stronger acid than HBr is stronger acid than HCl is stronger acid than HF. आपण HCl कायम ऐकतो आणि मग आपल्याला वाटतं की HCl कसा असणार? स्ट्रॉंग. बट अमंग ऑल हायड्रोजन अलाइड बॉन्ड स्ट्रेंथ आणि स्टॅबिलिटी ऑर्डर ही आहे. ऍसिडिटी ऑर्डर ही आहे. म्हणजे कुणाचा बॉन्ड पटकन ब्रेक होईल? ऍसिडिटी ऑर्डर म्हणजे याच्याचा बॉन्ड काय होईल? पटकन ब्रेक होईल. कारण की तो कसा आहे? लेस स्टेबल आहे. पटकन बॉन्ड ब्रेक करेल. H+ देईल. नेक्स्ट आपण काय बघणार आहे? नेक्स्ट आपण ऍप्लिकेशन बघणार आहे. पाचवं ऍप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे ते आहे ऍसिड अँड बेसिस. ऍसिड आणि बेस. ऍसिड अँड बेस आपल्याला कसं ओळखता येईल? कोणता बॉन्ड ब्रेक होणार आहे हे आपल्याला कसं ओळखता येईल? व्हेरी सिंपल. बघा बरं, NaOH, N डबल बॉन्ड O N वरती पॉझिटिव्ह चार्ज, OH, राईट, OH. दुसरं स्ट्रक्चर मी ड्रॉ करतोय अजून, HOS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. आणि इथं मी प्रत्येक ठिकाणी काय जोडतोय? OH जोडतोय, OH जोडतोय, OH जोडतोय.
आता ह्याच्यामध्ये आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे, मग त्यामुळे कॉमन जे पॉइंट असतात ते निग्लेक्ट करायचे. आता इथं कोण आहे? मेटल आहे. इथं कोण आहे? नॉन मेटल आहे. इथं सल्फर पण काय आहे? नॉन मेटल आहे. आता इथं राईट हा बॉन्ड ब्रेक होईल का OH मधला बॉन्ड ब्रेक होईल? OH बॉन्ड ब्रेक झाला तर काय म्हणून ऍक्ट होणार? ऍसिड. आणि हा बॉन्ड जर ब्रेक झाला तर काय म्हणून ऍक्ट होणार? बेस. आता नेमका बॉन्ड कोणता ब्रेक होणार हे आपल्याला कशावर सांगता येतं? ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर किती आहे? 3.5 3.5 3.5. हायड्रोजनची किती आहे? 2.1 2.1 2.1. या दोघांच्या मधला डिफरन्स किती आहे? 3.5 आणि 2.1 म्हणजे 1.4 आहे. 1.4 आहे. मगाशी मला वाटतं चुकलं असेल. नाही बरोबर आहे. मगाचं हॅलोजन होतं बघा, इथं ऑक्सिजन घेतलेलं आपण. 3.5 2.1 इलेक्ट्रॉनिक डिफरन्स किती आला? इलेक्ट्रॉनिक डिफरन्स 1.4 आला. इथं मेटलची किती असते? लेस दॅन 1 एक पेक्षा लहान असते. मग इथं मी पकडली सोडियमची 0.9. इलेक्ट्रॉनिक डिफरन्स किती आला? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स इथे किती येईल? जास्त येईल. म्हणजे 1.4 पेक्षा कसा येईल? डिफरन्स कसा येईल? जास्त येईल. 0.9 जर 3 मधून आपण जर 3.5 मधून जर वजा केली तर 2.6 येईल. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स इथे किती आला? 2.6. इथे किती आला? राईट 1.4 आणि इथं आला 2.6. इथं आला 2.6 इथं आला 1.4. कोणत्या ठिकाणी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आला? Na आणि O च्या मध्ये आला. म्हणजे कोणता बॉन्ड ब्रेक होईल? ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असेल तो बॉन्ड काय होईल? ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाला. NaOH काय म्हणून ऍक्ट होईल? बेस म्हणून ऍक्ट होईल. कारण की ते काय देते? OH मायनस देते. म्हणजे असं ब्रेक होईल. Na प्लस प्लस OH मायनस. OH मायनस दिला म्हणजे ते काय झालं? बेस. आता नायट्रोजनची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर किती असते? माहिती आहे आपल्याला. किती असते? 3.5 असते. म्हणजे इथं इलेक्ट्रिक डिफरन्स किती येईल? 0 येईल. इथं किती येईल? सेमच येईल. 1.4 येईल. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजे हे NO3 मायनस प्लस H प्लस म्हणजे हे काय देईल? ऍसिड देईल. याचा अर्थ कंपाऊंड ऍसिड म्हणून ऍक्ट होईल का बेस म्हणून ऍक्ट होईल आपल्याला सांगता येतं ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. बाळांनो, आपण या लेक्चर मध्ये काय बघितलं? डेफिनेशन बघितलं, डिस्टिंग्विश बिटवीन इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, फॅक्टर अफेक्टिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ट्रेंड्स, देन स्केल. त्यातलं इक्वेशन फार महत्वाचं आहे. ते इक्वेशन आपल्याला यायला पाहिजे. पॉलिंग स्केल, मुलिकन स्केल, रोचर स्केल सुद्धा असतं नो डाऊट. त्याच्यानंतर बघितलं आपण ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन मध्ये पहिलं ऍप्लिकेशन बघितलं नॉमेनक्लेचर. दुसरं ऍप्लिकेशन बघितलं आपण मेटलिक नॉन मेटलिक कॅरेक्टर. तिसरं ऍप्लिकेशन मोस्ट इम्पॉर्टंट पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर. आयोनिक कॅरेक्टर मेजर केलं, 100 मधून वजा केलं, कोव्हॅलेंट कॅरेक्टर मिळतं आपल्याला. बॉन्ड स्ट्रेंथ स्टॅबिलिटी आपण बघितलं. ऍसिड अँड बेसेस सुद्धा आपण बघितलं. सर्वांना समजत असेल तर बाळांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.